सांगलीचे पहिलवानगडी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासाठी आता ठाण्यात येऊन पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता खुद्द सांगलीवरनं इतक्या कार्यकर्त्यांसह तुम्ही प्रवास करत दरमजल करत इकडे आलात। शिवसेनेत यावं असं, कारण 1 वर्षापूर्वी तुम्ही लोकसभेची निवडणूक शिवसेने युबीटीकडनं लढवली, पण एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत यावं असं तुम्हाला का वाटलं? कारण आज मी कालही माझी भूमिका जाहीर केली की क्रीडा क्षेत्रातले प्रश्न असतील किंवा सामाजिक क्षेत्रामधले प्रश्न असतील, मी वेळोवेळी त्या गोष्टीवर आवाज उठवला। आज माझी ज्या खेळामुळे ओळख आहे कुस्तीची, त्या कुस्ती क्षेत्रातल्या अनेक ज्या गोष्टीसाठी मी आंदोलन उपोषणही केली, पण कुठं ह्यातनं बाहेर पडण्यासाठी रस्ता मिळाला नाही मला। त्यामुळे कुठेतरी सरकारमध्ये जाऊन सत्तेमध्ये जाऊन हे जे प्रश्न मार्गी लागतील अशा पद्धतीच्या चर्चा करूनच मी आज प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे। पण तुम्ही ट्विटच्या माध्यमातून काल हे जाहीर केलं की तुम्ही शिवसेनामध्ये पक्षप्रवेश करताय। आता शिवसेना युबीटीकडनं तुमच्यावरती आरोप करण्यात येतात किंवा तुमच्यावरती टीका सुद्धा होतीये की हेच जर तुम्हाला क्रीडा क्षेत्राविषयी जर प्रश्न मार्गी लावायचे होते तर 1 वर्षापूर्वी हे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रश्न नव्हते का? मग आत्ताच ते तुम्हाला प्रश्न का जाणू लागले अशी टीका त्यांच्याकडनं होते, त्याला काय उत्तर? टीकेला मी कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही, पण आज सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं ह्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये काय झालं। त्यानंतर एका वर्षात 2 महाराष्ट्र केसरी होत आहेत। त्यासाठी मी सांगलीमध्ये लाक्षणिक एक दिवसीय उपोषण केलं, पण त्यातनंही तोडगा निघाला नाही। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो, त्यातनं लवकरात लवकर तोडगा काढू असं मला त्यांनी आश्वासन दिलं, पण तरीही दुसरी महाराष्ट्र केसरी या वर्षी 2024ला झाली। आता 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये परत पुन्हा 2 महाराष्ट्र केसरी होणार आहे। मग कुठेतरी माझ्या डोळ्यासमोर माझ्या क्षेत्राची हेळसांड होते, ह्यातनं कुठेतरी हे क्षेत्र म्हणजे खरं थांबलं पाहिजे। कारण ह्या सगळ्या राजकारणामध्ये खेळाडू असेल पहिलवान असेल भरडला जातोय आणि एक खेळाडू तयार होत असताना 10, 15, 20 वर्ष तो जीवाचं रान करून तो आपल्या गावाचं जिल्ह्याचं नाव करत असतोय आणि अशा थोड्या चुकांमुळे किंवा राजकारणामुळे असे खेळाडू जर बाद होणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण महाराष्ट्राकडे किंवा भारताकडे ऑलिम्पिकची काय अपेक्षा करायची? पण कमीत कमी आपण ह्या गोष्टी मार्गी लावू। त्या आंदोलनामध्ये माझा एक महत्त्वाचा मुद्दा होता, कुस्ती सोडून आपले मैदानी खेळ आहेत, कबड्डी असेल, खो खो असेल किंवा अन्य सगळे खेळ असतील, एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा सरकारनं काढली पाहिजे। मी खरं आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय आणि आज महायुतीमध्येही माझा प्रवेश होतोय। येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ही निविदा क्रीडा मंत्र्यांकडून काढलेली आपल्याला पाहायला मिळेल। राजकारणाच्या पूर्वी तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही आयुष्यभर खेळाडू म्हणून ओळखले जाणार, कारण तुम्ही महाराष्ट्र केसरी आहात, आमची शान आहात महाराष्ट्राची, तुम्ही पहिलवान आहात आणि अजूनही खेळाडू म्हटलं की त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती असते। पण सांगलीतल्या आज शहरामध्ये जेव्हा युबीटीचे कार्यकर्ते म्हणतायत की तुमच्यासाठी उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, त्यांनी उमेदवारीसाठी एवढे जंग पछाडले, आज त्यांना असं दगा दिल्यासारखं वाटतंय, असं त्यांच्यात भावना निर्माण झाली आहे। ही भावना का निर्माण होते त्यांच्यामध्ये? कारण की तुम्ही 1 वर्षातच शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, दगा दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही त्याला काय म्हणाल? मी बघत असताना शिवसेना ही 4 अक्षरं बघतोय। शिवसेना नावाचं वटवृक्ष कितीही मोठं असलं, किती जरी फांद्या असल्या त्याला, तर ह्याचं मूळ एकच आहे आणि ते मूळ म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मूळ आहे। आणि मी कुठं शिवसेना पक्षामधून कुठल्या अन्य पर्याय माझ्याजवळ होते, पण मी परत शिवसेनेमध्येच राहायचा विचार केला आणि आज मी शिवसेनेमध्येच आहे आणि मला असं वाटत नाही की कुठला दगाफटका केला। मी माझ्या क्षेत्रासाठी एक बलिदान दिले असं म्हणेन। संजय राऊत तुमच्या फार जवळचे होते, त्यावेळेला जेव्हा तुमच्या चर्चा होत्या की तुम्ही शिवसेना युबीटीमध्ये येणार, तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवणार सांगलीमधनं, यासाठी खूप सारे प्रयत्न चालू होते। या संजय राऊतांशी किंवा उद्धव ठाकरेंशी, आदित्य ठाकरेंशी काही संवाद झालाय या काही दिवसांमध्ये? कारण की तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या, कारण काही ठिकाणी तुमच्या भेटी झाल्या शिंदे साहेबांच्या, त्या सुद्धा माध्यमांमध्ये आल्या, काही तुमच्याबरोबर चर्चा झाली, तुम्ही काही तुमची नाराजी व्यक्त केली? महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्यावेळेस जो अन्याय झाला किंवा 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये भरवल्या जात आहेत, म्हणून त्यावेळेस मी उद्धव साहेबांनाही भेटलेलो होतो आणि आदरणीय राऊत साहेबांनाही भेटलो होतो आणि ही माझ्या अडचणी मी भूमिका मांडलेल्या होत्या। आदरणीय मुख्यमंत्र्यांनाही भेटलेलो, त्यांना कल्पना होती, पण हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असं त्यांनाही वाटलं होतं, पण खरं ते लागले नाहीत मार्गी।
म्हणून मी परत हा निर्णय घेतला. तुमच्या मनात काही अजून किलमेशा आहेत का उद्धव ठाकरेंबद्दल किंवा आदित्य ठाकरे किंवा इव्हन शिवसेना युबीटी पक्षाबद्दल तुमचे काही महत्वाचे सिनियर नेते असतील त्यांच्याबद्दल की काही नाराजी आहे तुमच्या मनामध्ये की माझी ही कामं मला क्रीडा क्षेत्रासाठी करायची होती ती त्यांच्यामार्फत नाही झाली, अशी काही नाराजी आहे? माझी किंचितही माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही, कुठला आरोप नाही. आदरणीय संजय राऊत साहेब असतील, उद्धव साहेब असतील, त्यांनी माझ्यावर प्रेमच केलं आणि माझी त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही, कुठलाही आक्षेप नाही. फक्त माझ्या डोळ्यांनी माझ्या क्षेत्राची जी हेळसांड चालू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भविष्यामध्ये जर तुमच्या समोर आले काय प्रतिक्रिया असेल तुमची? मी आज ही पाठीमागेही ज्यावेळेस उद्धव साहेबांना भेटत होतो त्यावेळेस पायाला हात लावूनच पहिल्यांदा आशीर्वाद घेत होतो. संजय राऊत साहेब असतील त्यांनाही कधीही भेटलो तरी पहिल्यांदा पायाला हात लावूनच त्यांचं दर्शन घेत होतो. इथून पुढेही कधी जर मला भेटले तरी हेच करणार मी की पायाला हात लावून त्यांचे दर्शन घेणार. शेवटचा प्रश्न एक विचारतो की अशी माध्यमामध्ये चर्चा आहे किंवा अशी काही राजकारण्यांमध्ये सुद्धा चर्चा आहे की तुम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये जेव्हा म्हणजे शिवसेनेत प्रवेश करताय तेव्हा तुम्हाला राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचा आमदार ची म्हणजे सांगण्यात आलेलं आहे, अशी काही चर्चा आहे? अशी काही तुमच्याबरोबर चर्चा झाली? हे मला कालच ऐकायला मिळालं आणि की अशा पद्धतीचं मला कमिटमेंट देण्यात आलेली आहे. तसं काय माझ्याशी कमिटमेंट वगैरे झालेली नाही. फक्त एक शिवसैनिक म्हणून काम करण्याची मी इच्छा व्यक्त केली. सत्तेमध्ये माझे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि क्रीडा क्षेत्राबरोबर आमच्या सांगली जिल्ह्याचे असतील अनेक प्रश्न आहेत की जे मी लोकसभेचा उमेदवार असताना जे मी जनतेसमोर मांडलेले होते ते खरोखर बऱ्यापैकी मार्गी लागतील असं मला अपेक्षा आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. तुम्ही आता शिवसेनेत पक्षप्रवेश करताय. शिवसेना सुद्धा म्हणजे शिंदे साहेब सुद्धा राज ठाकरेंशी युती करण्याविषयी प्रयत्न करतायत अशा माध्यमामध्ये, कारण ते त्यांच्या घरीही गेले होते. तुमच्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं तुमच्यासाठी किती महत्वाचं? मराठी माणूस म्हणून आज शिंदे साहेब सुद्धा मराठी माणूस आहेत. राज ठाकरे साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ही सुरुवात सगळी शिवसेनाच आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे शिवसेना नावाचं वटवृक्ष आहे आणि ह्याचे मूळ म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ह्यांच्याजवळ ही मंडळी तयारी झालेली आहेत. पण सर्वच मराठी माणूस आहेत, माणसं आहेत ती सगळी. येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतील. हे होते चंद्रहार पाटील की त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळेला हे तर स्पष्ट करून टाकलेलं आहे की मी कोणताही दगापटका केलेला नाही. मी माझ्या क्रीडा क्षेत्रातील जी काही कामं आहेत, ज्या काही व्यथा आहेत त्याचं मार्गी लागावं यासाठी प्रयत्न करतोय आणि भविष्यात जर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किंवा ती मंडळी माझ्या समोर आली तर उद्धव ठाकरेंना जो मान मी आधी देत होतो तो मान मी आत्ताही देईन. आणि हे सुद्धा स्पष्ट केलंय की कोणत्याही प्रकारची आमदारकी याचं मला कोणतंही वचन देण्यात आलेलं नाही. ही माध्यमातली चर्चा आहे, ही बाहेरची चर्चा आहे. त्यामुळे आज मी शिवसेनेत पक्षप्रवेश करतोय, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करतोय असं चंद्रहार पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे. राजू रेवणकरसह मी अजय परचुरे, मुंबई तक, ठाणे.